अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एक मिनिट. ओ कैलास पाटील, कैलास पाटील, कैलास. अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये अध्यक्ष 293ची शेतकरी आणि पुढे अल निनोचे प्रभाव, त्यामुळे पाण्याचे दुष्परिणाम, जे काय भविष्यात होणार आहे या विषयावर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर चर्चा. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय या विषयामध्ये गंभीर आहेत. त्यांनी वेळोवेळी याच्यावर सगळे निवेदन दिलेले आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, हे सगळं मुख्यमंत्री गंभीरतेने घेत असल्यावर सुद्धा आज भविष्यात आपल्यासमोर काय वाढलेला आहे, या अल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काय बदल करायचे आहेत, हा अतिशय जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय किती सांगत असले अध्यक्ष महोदय, जो सिरियसनेस, जे गंभीरता या सभागृहामध्ये पाहिजे अध्यक्ष महोदय, असं कधी अध्यक्ष महोदय, एक कैलास एक मिनिट, या सभागृहात असं कधीच होत नाही अध्यक्ष महोदय. आमची 5वी टर्म अध्यक्ष महोदय, परंतु अशा सेन्सिटिव्ह संवेदनशील विषयावर अध्यक्ष महोदय, ठीक आहे, एक वेळेस आपण समजू शकतो की एक मामा बैठक चालू आहे, ठीक आहे, हेही समजू शकतो. मंत्री महोदय 5 मिनिटात हेही समजू शकतो अध्यक्ष महोदय. पण ज्या गोष्टीसाठी प्रशासन अध्यक्ष महोदय हे ऐकून मंत्री महोदयांना फीडबॅक देऊन ज्या पद्धतीने या चर्चेचा विषयाला पुढे नेतं, एक तरी अध्यक्ष महोदय अधिकारी, एक तरी एक अध्यक्ष महोदय, एक तरी एक अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, काय प्रशासनाने काही ठेकायचे अध्यक्ष महोदय? फक्त आमदारांनी आणि मंत्र्यांनी तर बसायचं अध्यक्ष महोदय. प्रशासन कुठे अध्यक्ष महोदय? एक तरी एक अध्यक्ष महोदय अधिकारी. काय गंभीरता अध्यक्ष महोदय याचे? काय गंभीरता सभागृहात? जीवन मरणाचा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असणार अध्यक्ष महोदय. एक अधिकारी. ऐका ना अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पाठीमागच्या काळामध्ये वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या 4-5 जिल्ह्यांमधलं नुकसान झालेलं, या संदर्भामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे शेतकऱ्यांच्याच विषयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बैठक सुरू होती आणि ती बैठक आटोपल्याच्या नंतर तात्काळ कृषी मंत्री महोदय या ठिकाणी सभागृहात आलेले आहेत. आता कृषी मंत्री